नमस्कार। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी फिरायला म्हणून दाम्पत्य आलं होतं। गाडीवरून दोघेही उतरले, गाडी कालव्याच्या बाजूला लावली आणि दोघेही कालव्याच्या भोवती फिरायला लागले। पुढे सविस्तर बातमी पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी या ठिकाणी राहत असलेले चिराग शेळके व त्यांची पत्नी पल्लवी शेळके हे दोघे जण बुधवारी सायंकाळच्या वेळी नारायणगाव परिसरामध्ये वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंबे कालवा परिसरामध्ये फिरण्यासाठी म्हणून आपल्या दुचाकीवरून गाडीवरून गेले होते। दरम्यान डिंबे कालव्याला पाण्याचा जास्तीचा विसर्ग सोडलेला होता। त्या दोघांनी डिंबे कालव्याजवळ आल्यानंतर आपली दुचाकी गाडी कालव्याच्या बाजूला लावली आणि जोरात वाहणाऱ्या पाण्यात दोघांनीही अचानक उड्या मारल्या। हैराण करणारी बाब म्हणजे दोघांना कालव्यात उड्या मारताना काही लोकांनी बघितले सुद्धा, परंतु पाण्याचा जास्तीचा विसर्ग असल्यामुळे त्या लोकांनाही काहीच करता आलं नाही। चिराग आणि पल्लवी यांचे नुकतेच 8 महिन्यांपूर्वी लग्न झालेले होते। ते दोघेही पुण्यात कामाला होते, मात्र काही कामानिमित्त ते दोघेही गावाला आले होते। त्या दोघांच्या आत्महत्येने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसून पुढील तपास पोलीस करत आहेत।